हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी? मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजणी खूप चांगल्या, आनंदी आणि हेल्दी असाल. तर मी आज आली आहे तुम्हाला नवीन एक छोटीशी रेसिपी घेऊन, जी पण तुमच्या सर्वांच्या परिचयाचीच आहे मैत्रिणींनो. आज मी बनवणार आहे पावभाजीसाठी जी भाजी लागते मिक्स व्हेजिटेबलची, ती भाजी बनवणार आहे. आणि तुम्ही जो मला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मैत्रिणींनो. असंच मला सहकार्य करत राहा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे कुक विथ सुगरण सोनिया. चला तर मग आपण सुरू करूया ही रेसिपी. यासाठी या रेसिपीला बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे मैत्रिणींनो. त्यासाठी मी घेतले आहे 4 शिमला मिर्च, ही एक पाव गोबी आहे मैत्रिणींनो, फ्लावर जे मी छान असं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि यासाठीच 2 बटाटे आहे मैत्रिणींनो, जे मी तुम्हाला दाखवते. ते मी कट केले गेले मैत्रिणींनो. मीडियम साईजचे 2 असे बटाटे घेतलेले, त्याची साल काढून मी त्याला कट केलेला आहे. चला तर मग आता मी पुढे काय करायचं तुम्हाला सांगते. हे सर्वप्रथम मला ही जे व्हेजिटेबल आहे ते मी या चॉपरमध्ये टाकून चॉप करून घेते मैत्रिणी. चला तर मी आता या पद्धतीने हे सर्व व्हेजिटेबल चॉप करून घेते आहे. तर पहा मैत्रिणींनो, या पद्धतीने मी असं एकदम बारीक असं चॉप करून घेतलेलं आहे. तसंच याच पद्धतीने मी हे सर्व व्हेजिटेबल चॉप करून घेते मैत्रिणींनो. पहा मैत्रिणींनो, याच पद्धतीने मी हे बटाटा पण यात चॉप करून घेते आहे. पहा मैत्रिणींनो, मी अशा शिमला मिरची जे आहे त्याचे 2 तुकडे केलेले आहेत. आणि त्याच्यातनं जे आतमध्ये ज्या बिया असतात शिमला मिरचीच्या, त्या मी काढून घेत आहे मैत्रिणींनो. हे या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता. ती मी बिया टाकत नाही त्यामध्ये मैत्रिणींनो, कारण ते खूपच कचकच असं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बिया पचायला हार्ड असतात. तर याच पद्धतीने मी या सर्व शिमला मिरची बिया काढून घेते. पहा मैत्रिणींनो, या मी सर्व शिमला मिरचीतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. याला मी आता अजून थोडेसे 1-2 असे काप करते आणि मी हे सर्व चॉपरमध्येच कट करून घेणार आहे मैत्रिणींनो. जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही हाताने पण आपल्या सुरीच्या साहाय्याने कट करून घेऊ शकता. माझ्याकडे आहे त्यामुळे मी कट करून घेते आहे. पहा मैत्रिणींनो, मी आता याच्यात टाकून घेतले आहे ते शिमला मिर्च. हे मी आता कट करून चॉप करून घेणार आहे. पहा मैत्रिणींनो, या पद्धतीने मी सर्व हे भाज्या ज्या आहेत त्या चॉप करून घेतलेल्या आहेत. आणि यासाठी मी आता फोडणीसाठी मैत्रिणींनो एक मोठा असा कांदा घेतलेला आहे. तो पण मी चॉपरमध्येच चॉप करून घेणार आहे. आणि मी हे एक मोठं टमाटर घेतलेलं आहे मैत्रिणींनो. चला तर मग मी तुम्हाला कट करून दाखवते. पहा मैत्रिणींनो, हे आता मी पावभाजीच्या भाजीसाठीची फोडणी तयार करत आहे मैत्रिणींनो. यासाठी मी हे 3.5 मापडे तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे मैत्रिणींनो. यात मी हे जिरे टाकले आहे, अर्धा चमचा. हे पाव चमचा हिंग आहे. यात मी चॉप केलेला कांदा टाकत आहे मैत्रिणींनो. पहा मैत्रिणींनो, आता आपला कांदा परतून घेत आहे मी. मीडियम गॅसच्या याच्यावर फ्लेमवरती तुम्हाला हे फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे मैत्रिणींनो. पहा मैत्रिणींनो, आता कांदा आपला छान असा याचा कलर चेंज झालेला तुम्ही पाहू शकता.
थोडंसं अजून आपल्याला त्याला परतून घ्यावं लागेल. पहा मैत्रिणींनो, हे अद्रक लसूणची पेस्ट आहे. साधारण 2 चमचे असेल मैत्रिणींनो. 2 चमचे पेस्टसाठी मी एक इंच अर्ध अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या होत्या त्याची मी पेस्ट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता. यात आपल्याला बटर पण टाकायचं आहे मैत्रिणींनो, त्यामुळे मी तेलाची क्वांटिटी ही कमी घेतलेली आहे. फोडणी आपली लवकर परतून येण्यासाठी मी यात 1 चमचा मीठ टाकत आहे मैत्रिणींनो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिठाचे प्रमाणे कमी जास्त करू शकता. गरजेचं नाही आहे की मी ज्या भाज्या व्हेजिटेबल टाकत आहे त्या तुम्ही सर्व टाकल्या पाहिजे, तर तुम्ही त्यात पण कमी जास्त प्रमाण करू शकता. किंवा तुमच्याकडे दुसऱ्या काही व्हेजिटेबल अवेलेबल असतील तर तुम्ही त्या पण ॲड करू शकता. मी नेहमी कशा पद्धतीने बनवते ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे मैत्रिणींनो. यामध्ये मी आता हे आपले कट करून घेतलेले व्हेजिटेबल ॲड करते. हे आता मी टाकली यामध्ये फ्लावर, तिला आपण कोबी म्हणू, फुलगोबी आहे मैत्रिणींनो ती. यामध्ये मी टाकून घेतली आहे. झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. जर आपल्याकडे साहित्य अवेलेबल असेल तर आपण फास्ट प्रोसेसनेही करू शकतो. मैत्रिणींनो, यामध्ये मी आता हे शिमला मिरची, बटाटा जे आपण मगाशी कट करून घेतलं होतं ते पण सर्व ॲड केलेलं आहे मैत्रिणींनो. तुम्ही पाहू शकता. त्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम. तुम्ही त्याला उकळून पण घेऊ शकता मैत्रिणींनो. आणि फ्रेश व्हेजिटेबल असेल तर त्याची आपल्याला आवश्यकता पडत नाही, कारण ते लवकरच हे होऊन जातात, मिक्स होऊन जातात. पहा मैत्रिणींनो, छान आपल्याला हे सर्व भाज्या एकदम व्यवस्थित मंद आचेवरती परतून घ्यायच्या आहेत. असं छान असं सुगंध येतो मैत्रिणींनो सर्व भाज्यांचा, फोडणीचा. त्याला मी 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे, त्यामुळे ते लवकर शिजेल मैत्रिणींनो. पहा मैत्रिणींनो, 5-6 मिनिट झालेले आहेत. मी अधनंमधनं ह्याला हलवत होती. व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी पूर्णपणे दाखवलं मैत्रिणींनो. आहे भाज्या आता आपल्या पूर्ण अशा व्यवस्थित शिजल्या आहेत. पहा मैत्रिणींनो, यामध्ये मी आता हे टमाटर पण टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. छान अशा आपल्या सर्व भाज्या ह्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत मैत्रिणींनो. तर आपल्याला फक्त हे टमाटर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. पहा मैत्रिणींनो, आता हे आपलं टमाटर पण छान असं शिजलं आहे. यामध्ये मी आता 1 चमचा लाल तिखट टाकत आहे मैत्रिणींनो. हे अर्धा चमचा, 1 आणि अर्धा चमचा टाकलेला आहे. मैत्रिणींनो, हे मी हा पावभाजीचा मसाला घेतलेला आहे, तो मी आता यात टाकून घेते.
यात अर्धा चमचा मी खायचा कलर घेतला आहे मैत्रिणींनो, फूड कलर, त्याचा कलर येण्यासाठी भाजीला छान असं. कारण माझ्याकडे आज बीटरूट अवेलेबल नव्हतं. सहसा बीटरूटच टाकत असते मी, पण ते नसल्यामुळे मला यामध्ये फूड कलर हा टाकावा लागला मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता छान अशी आपली ही भाजी आता रेडी झाली आहे. तर मी थोडंसं पाणी टाकून याला छान असं मॅश करून घेते मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता थोडंसं मी जास्त अमाऊंटमध्ये बनवलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा घरातील सदस्याच्या क्वांटिटीप्रमाणे याचे व्हेजिटेबल्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो. यासाठी आपल्याला गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. पहा मैत्रिणींनो, खूप डिलिशियस आपली भाजी जवळपास होत आली आहे. पहा मैत्रिणींनो, मी याच्यामध्ये हे पाणी ॲड करत आहे. सध्या मी हा ग्लासवर घेतला आहे, पण पूर्ण नाही टाकणार, अर्धाच ग्लास टाकला आहे. छान अशी ही भाजी आपली ऑलमोस्ट डन झाली आहे मैत्रिणींनो. तुम्ही पाहू शकता. गरज आहे मैत्रिणींनो पाण्याची, म्हणून मी हा पूर्ण ग्लास यात ओतून घेतला आहे. तुम्हाला कशी भाजीची कन्सिस्टन्सी आवडते त्या हिशोबाने तुम्ही त्यात पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. मला आणखीन अर्धा ग्लास पाणी यात लागेल मैत्रिणींनो, कारण ते खूप घट्ट वाटते, थोडंसं लागेल. यात मी ही कोथिंबीर टाकून घेत आहे मैत्रिणींनो. मी कोथिंबीर भरपूर अशी टाकली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये मी हे परत अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहे मैत्रिणींनो. तुम्ही पहा मैत्रिणींनो, ही भाजी कशी छान वाटते. आता यात लास्ट आपल्याला उकळ आली आणि त्यामध्ये बटर ॲड करायचं आहे. पहा मैत्रिणींनो, हे असं भरपूर असं आपल्याला यामध्ये हे बटर घालून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. यामुळे भाजीला चव पण छान येते आणि त्याचं टेक्स्चर पण छान येतं मैत्रिणींनो. पहा मैत्रिणींनो, याचं आपण त्यामध्ये बटर टाकून घेतलेलं आहे. आता आपण छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर मी हिला आता सर्विंग प्लेटमध्ये घेते आहे. माझ्या मुलांना वेट नाही होते मैत्रिणींना, आता त्यांना खूप घाई लागली. चला तर त्याला मी काढून घेते. पाव आता मी या पद्धतीनं भाजून घेत आहे मैत्रिणींनो. खरं तर हे दाखवण्याची काही गरज नाही आहे, पण मग आपण विशेषच पावभाजी बनवतोय म्हणून मी तुम्हाला हे शेअर करते मैत्रिणींनो. नाहीतर मग कमेंट असे येतील की हे काही आम्हाला येत नाही का, असे काही येऊ शकतात. पण मी केलीच आहे भाजी, तर म्हणलं पाव पण तुम्हाला दाखवूया कशी मी भाजते वगैरे. पहा मैत्रिणींनो, आता हे पाव आपले झाले आहेत भाजून. काढून घेते आहे याला. तुम्ही याला तेल लावून किंवा बटर वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला भाजून घेऊ शकता मैत्रिणींनो. चला या तर मग आता हे गरमागरम आपली पावभाजीची रेसिपी टेस्ट करावी.
चला तर मग मैत्रिणींनो, आपली ही पावभाजी रेडी झालेली आहे एकदम. या तर मग सगळेजण टेस्ट करायला. तुम्ही ही अवश्य रेसिपी ट्राय करून पहा मैत्रिणींनो. तुम्हाला ही कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो.